येवला शहरातील फत्तेबुरुज नाका भोई गल्ली येथील स्वर्गीय विजय सावळेराम लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला। इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत उपस्थितांना अध्यात्म संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला। स्वर्गीय विजय सावळेराम लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समस्त लांडगे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कीर्तनाला परिसरातील नागरिक, भाविक तसेच भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। या पुण्यस्मरण सोहळ्याचं औचित्य साधून लांडगे परिवाराच्या वतीने परिसरातील विविध भजनी मंडळींना टाळांचे वाटप करण्यात आले। तसेच काही भजनी मंडळींना झांज आणि इतर आवश्यक साहित्य भजनी मंडळाचे साहित्यही वाटप करण्यात आले। भजन कीर्तनाची परंपरा जपणाऱ्या मंडळींना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याला हातभार लावण्याचा प्रयत्न लांडगे परिवाराने केला। पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून स्मृती जपण्याचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरलाय। सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भाव सौम्य अर्पण। आज आमचे गुरुबंधू हृदय निवासी विजय यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यांनी जे समाजासाठी केलं आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जे संस्कारित त्यांचे भाऊ वगैरे यांना सर्वांना मार्गदर्शन केलं त्याची आठवण सतत सर्व कुटुंबाला राहील। आणि या दिवशी हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांचं या ठिकाणी जाहीर श्री हरी कीर्तन झालं। त्यांनी देखील सांगितलं की आई वडिलांची सेवा करा आणि बाकीचं त्यांचं जे मार्गदर्शन होतं एक समाजसेवक म्हणून जसं महात्मा फुलेंनी आसूड वापरला तसा त्यांनी अत्यंत योग्य असे प्रबोधन गेल्या 30 वर्षापासून ते करत आहे आणि ते जे बोलत आले ते सर्व खरं झालेलं आहे। आज मुली हुंडा द्यायला लागलेल्या आहेत, 5-5 लाख रुपये देऊनही मुली मिळत नाहीत। विशेष म्हणजे ही परिस्थिती बदलायचं कारण म्हणजे संस्कार आहेत आणि हे संस्कार सर्वांवर लाभावेत आणि त्या दृष्टीने विजय हे जरी स्वर्गवासी झाले असले, हृदय निवासी झाले असले तरी त्यांचा आदर्श सगळ्यांनी जपावा हा एकच संदेश मी आत्मा मालिक गुरुकुलातर्फे या ठिकाणी देत आहे। आत्मा मालिक माझं नाव सागर विजय लांडगे। आज माझ्या वडिलांचं प्रथम वर्ष होतं, त्यानिमित्ताने मी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित केलं होतं। कीर्तन फुल अतिशय सुंदर झालं आणि माझे वडील भजनकरी असल्यामुळं मी आमच्या वडिलांच्या भजन मंडळाला स्मरणार्थ ते ढोल, झांजऱ्या, खंजिरे वाटप केली आणि जे आमचे वडील ते पंचकोशी भजनाला जायचे, हरिपाठाला जायचे, म्हणजे नाटेगाव, बदापूर, खालचे विठ्ठलाचे कुटुंब गावे, देवीचे कुटुंब गावे, जळगाव, नेवरे, जळगावे, पुरंगावे या ठिकाणी माझे आईचे वडील भजनाला, हरिपाठाला आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या लोकांना टाळाचे वाटप केले आहे। आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य।
नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।